नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राईब करा. भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राईब केले अशांना दिसणार आहे. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. कर्तव्यावर असलेल्या PSI राजेंद्र मोरे यांचे अपघाती निधन. अकोला पोलीस दलावर शोककळा. अकोला काँग्रेसमध्ये उमेदवारांची चणचण. अकोला पूर्वसाठी दावेदारी कमी, पश्चिममध्ये इच्छुक वाढले. राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकारची गरज. विदर्भातील संघटनात्मक बैठकीनंतर बावनकुळे यांचे वक्तव्य. उड्डाणपुलावरून पाण्याचा रस्त्यावर लोकांवर जलाभिषेक. पावसाळ्यात टिप टिप गळती सुरूच. यश म्हणजे नक्की काय असतं? दृष्टिबाधित असताना चैतन्याला 2 सुवर्णपदके. आता सविस्तर बातम्या. पोलीस स्टेशन बोरगाव येथे कार्यरत असलेले PSI राजेंद्र मोरे यांचा आज दुपारी अपघाती मृत्यू झाला. अकोला बोरगाव रोडवर काटेपूर्णा पुलावर हा अपघात झाला. मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील असलेले PSI राजेंद्र मोरे यांचे आज अपघाती निधन झाले. गेल्या 3 महिन्यांपूर्वी त्यांची हिवरखेड येथून बोरगाव येथे बदली झाली होती. अपघात भीषण होता, त्यातच त्यांचा जीव गेल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात 2 जुळे मुले, पत्नी व मोठा आप्त परिवार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाऊस व भरधाव वाहने यांच्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अकोला मूर्तिजापूर रोडवर रोजच वाहनांचे अपघात होत असतानाच काल अज्ञात ट्रकने धडक दिल्याने अकोल्यातील 2 तरुणांना जीव गमवावा लागला होता. बोरगाव येथे कर्तव्यावर असलेल्या राजेंद्र मोरे यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेली काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. काँग्रेसजवळ अकोला पूर्वमध्ये दमदार उमेदवार नसल्याची माहिती असून सर्वच महत्त्वाचे नेते अकोला पश्चिम मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. कधी काळी काँग्रेस अकोला पूर्व मतदारसंघासाठी दावेदार असायची, पण आता अकोला पूर्व मतदारसंघासाठी केवळ 6 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केल्याची माहिती असून त्याचवेळी अकोला पश्चिम मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये 25 जण इच्छुक आहेत. या ठिकाणी काँग्रेसने गेल्या वेळी मुस्लिम उमेदवार दिला होता, त्याचा पराभव झाल्याने काँग्रेस या ठिकाणी आता कोणाला उमेदवारी देते हे पाहण्यासारखे असेल. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 5 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलेल्या काँग्रेसमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिममध्ये काँग्रेसला 84,323 तर भाजपला 72,252 मते मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस या मतदारसंघातील दावा मजबूतपणे करणार आहे. शिवसेना व काँग्रेसमध्ये मतदारसंघावरून रस्सीखेच होणार आहे. अकोला पश्चिम बरोबर काँग्रेस मूर्तिजापूरसाठी दावेदारी करीत आहे. राज्याला डबल इंजिनची आवश्यकता असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. भाजपच्या पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठकीकरिता चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या काळात शहांवर आरोप लावले. न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसची आणि शरद पवार यांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा असल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी केली. शरद पवार यांनी सत्तेपासून पैसा असं राजकारण आयुष्यभर केलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले. अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असल्याचं बावनकुळे म्हणाले. काँग्रेसची काळात जे अमित भाईवर आरोप लावले, देशातल्या सर्व न्यायव्यवस्थेने अमित भाईला क्लीन चिट दिली आणि त्यामुळं अमित भाई निष्कलंक आहे. आणि त्यामुळं जेव्हा गृहमंत्री अमित भाई बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं काहीतरी
जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही. आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत, पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे. त्यामुळं अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. अनिल देशमुख हे खोटारडे असून गृहमंत्री असताना तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता. आता माझ्यावर दबाव होता असं सांगत आहेत. गृहमंत्री असताना दबाव टाकतो म्हणून जेलमध्ये टाकायचं होतं. आता हे सर्व खोटारडापणा सुरू असून हा बिझनेस सुरू असल्याचे ते म्हणाले. खोटारडे आहेत. जेव्हा ते पदावर होते, गृहमंत्री होते, तेव्हाच त्याचा खुलासा करायला पाहिजे होता. गृहमंत्री सांगतो तेव्हाचा की माझ्यावर दबाव होता, ही गोष्ट काही मान्य आहे कुणाला? गृहमंत्री असताना तुमच्यावर दबाव होता तर तेव्हाच तुम्ही त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. माझ्यावर दबाव टाकतो म्हणून. जर माझ्यावर कोणी दबाव टाकेल तर मी 5 मिनिटात तक्रार करेन. आता खोटारडेपणा चालू आहे 2.5 वर्ष. काहीतरी आता लोकसभेत खोटं बोलून झालं. जेवढे खोटारडेपणा लोकसभेत केला, मतं घेतले, आता खोटं बोलायला काही राहिलं नाही. त्यामुळे मला वाटतं की असे आता हे बिझनेस करतायत. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर डबल इंजिन सरकार द्या, असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून फायदा घ्यायचा असल्याचं ही ते म्हणाले. त्यांच्याकडे 14 मुख्यमंत्री झाले आहेत महाविकास आघाडीकडे. आता उद्धवजी 15वे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी खोटारडेपणा केला इंडी आघाडीनी. आमचे खासदार निवडून द्या, 8,500 खटाखट 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 30 तारखेला जमा करू. खासदार पळाले, निवडून आले, आणि त्या आमच्या बिचारा बहिणी विचार करताय 8,500 केव्हा येतील. आम्ही आता पटापट पटापट देतोय. आमचे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा या रक्षाबंधनाला, दीपावलीला खटाखट पटापट देतील, आणि खटाखटवाले पडून गेले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाची गळती कायम आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले पाईप देखील लीक असून त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील मध्यवर्ती भागात 163 कोटींच्या खर्चातून 3 वर्षात 2 उड्डाणपूल उभारण्यात आले. या उड्डाणपुलाचे काम तर निकृष्ट आहेच, पण इतर व्यवस्थाही नीट न केल्याने अकोलेकरांना पावसात भिजावे लागत आहे. उड्डाणपुलावरचे पाणी थेट रस्त्यावर पडत असून त्याकडे नॅशनल हायवेचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला शहरातील उड्डाणपुलाची ही अवस्था दुर्दैवी असून यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील उड्डाणपुलाची व्यवस्था राखताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासन कधी घेईल, असा प्रश्न विचारला जात आहे. गांधीग्रामच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी ही अस्वच्छता दूर करण्याची मागणी केली आहे. हिंदी भाषिकांचा दुसरा श्रावण सोमवार 29 जुलै रोजी येत आहे. यावेळी हिंदी आणि मराठी भाषिकांचे एकूण 7 श्रावण सोमवार येत आहेत. त्यादृष्टीने महानगरासह इतर ठिकाणचे शिवभक्त पायी चालत गांधीग्राम येथून कावडमध्ये पूर्णाचे पाणी भरून ते अकोल्यातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. मात्र यावेळी पवित्र पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. गांधीग्राम पुलाजवळ साचलेल्या घाणीचा सामना करण्यासाठी शिवभक्त घसरून पडून जखमी होण्याची शक्यता आहे. पूर्णा नदीचे पाणी आणण्यात अडचण निर्माण होत असल्याने शिवभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्व भाविक भक्त हे एक धार्मिक स्थळ आहे जिथे आपण कावड आणण्याकरिता येतो. मात्र आपण इथे आल्यामुळे इथे कचरा हा का पसरत आहे? इथे कचऱ्याची विल्हेवाट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी आपापले योगदान द्यावे आणि इथे असलेले जे कचरा आहे त्याचे निर्मूलन करावे. कमीत कमी प्लास्टिकचा उपयोग करावा, ते सुद्धा भाविक भक्तांनी. श्रावण मासमध्ये आपलं हे परिसर स्वच्छ आणि नीटनेटकं असावं अशी मी सर्वांकडून अपेक्षा करते. धन्यवाद. जय भोलेनाथ. तांत्रिक बिघाडामुळे रास्त भाव धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीन गेल्या 5 दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळणार तरी कधी, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांकडून केली जात आहे. यात काही नरेटिव्ह फिक्स करण्याचा उद्योग तर नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे दरमहा पात्र रेशन कार्ड धारकांना धान्याचे वितरण करण्यात येते.
ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशन कार्ड धारक लाभार्थीस धान्याचा लाभ मिळतो. परंतु तांत्रिक बिघाडामुळे गेल्या 22 जुलैपासून रास्त भाव धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद पडत आहेत. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून जिल्ह्यातील 1061 रास्त भाव धान्य दुकानांमधील पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्या अनुषंगाने ई-पॉस मशीन सुरळीत कधी होणार आणि पात्र रेशन कार्ड धारकांना आपल्या हक्काचे धान्य मिळणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ई-पॉस मशीनमधील सर्व्हर डाऊन हे थेट दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून झाले असल्याने याबाबत तांत्रिक बिघाड त्वरित दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा पुरवठा विभाग यांच्यातर्फे पाठपुरावा केला जात आहे. सरकार विरोधातील हे कृत्य तर नाही याची खात्री करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे लागलेले बॅनर आज अकोल्यात झळकले होते. ते बॅनर सकाळी कोणीतरी फाडल्याने तणाव झाला होता, तो आता निवळला आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर आज अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस चौकात लावले. हे बॅनर आज सकाळी अज्ञातांनी फाडल्याने शिवसैनिक संतप्त झाले. मोजक्याच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोरचा हा प्रकार पोलिसांना कळताच सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेत सिटी कोतवाली पोलिसात आणण्यात आले. बॅनर फाडणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करा असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने सकाळी कामाच्या वेळी रास्ता रोको टळला, पण बाहेर गावाहून अकोल्यात आलेल्या बसेस व रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली होती. शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी करत तानाशाही न चलेगीच्या घोषणा दिल्यात. बुलढाणा जिल्ह्यातील विकास कामांना ब्रेक लागणार नाही तर शाळा व अंगणवाड्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देत निधी देण्याची घोषणा बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला 440 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार काम होणे अपेक्षित आहेत. सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा. यावर्षीच्या निधीतून शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, राजेश एकड़े, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे. त्यांचं मी अभिनंदनही करतो. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये SCPच्या अंतर्गत 24-25ला 100 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. 100 कोटी आणि जिल्हा वार्षिक योजनेमध्ये OTSPला 24-25 मध्ये 18.9 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच क वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या 325 लक्षपेक्षा जास्त महिला भगिनींनी लाभाकरता अर्ज केला आहे. या अर्जाची छाननी सुरू आहे. आगामी काळ लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर व 100% खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत संबंधित कार्यान्वित यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहेत. न्यू तापडिया नगर भागात राहणाऱ्या चैतन्य पाठकने अतिशय खडतर प्रयत्नात ॲथलेटिक्समध्ये 2 सुवर्णपदके प्राप्त केली.
त्यांच्या यशाने अकोल्यातील क्रीडा जगतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणावर थेट जमिनीवर प्रॅक्टिस करत चैतन्य पाठक याने ॲथलेटिक्समध्ये बाजी मारली. अकोल्यात मॅट उपलब्ध नसल्याने यवतमाळ येथे जात प्रॅक्टिस चैतन्यने केली. कर्नाटकातील बेंगलोर येथे 13वी सब ज्युनियर पॅरा नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धा झाली. 100 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत देशभरातील 750 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि गुजरातसह इतर राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. अकोल्यातील न्यू तापडिया नगर भागात रहिवासी असलेला ऑटो चालक विजय पाठक यांचा चैतन्य हा मुलगा असून तो 40% दृष्टिबाधित देखील आहे. पण संकटाचा सामना करत चैतन्यने महाराष्ट्र या गटात 100 आणि 400 मीटर या दोन्ही स्पर्धेत 2 सुवर्ण पदके मिळवली आहेत. चैतन्य विजय पाठक याला जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, कोच ताबिश अफजल खान, सुनील वानखडे, अरबाज खान, संदीप ढोके, अभिषेक मिश्रा यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन लाभले. चैतन्यला शालेय क्रीडा स्पर्धांसाठी मुख्याध्यापिका मायाताई डेहनकर, क्रीडा शिक्षक माधव ढेपे यांनी त्याला आर्थिक मदत देऊन तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 साठी भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय घोगरे यांनी तर बेंगलोर स्पर्धेसाठी महाराष्ट्र टीमचे प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केल्याने चैतन्य विजय पाठक याला सुवर्ण पदके मिळवता आलीत. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. कर्तव्यावर असलेल्या PSI राजेंद्र मोरे यांचे अपघाती निधन. अकोला पोलीस दलावर शोककळा. अकोला काँग्रेसमध्ये उमेदवारांची चणचण. अकोला पूर्वसाठी दावेदारी कमी, पश्चिममध्ये इच्छुक वाढले. राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकारची गरज. विदर्भातील संघटनात्मक बैठकीनंतर बावनकुळे यांचे वक्तव्य. उड्डाणपुलावरून पाण्याचा रस्त्यावर लोकांवर जलाभिषेक. पावसाळ्यात टिप टिप गळती सुरूच. यश म्हणजे नक्की काय असतं? दृष्टिबाधित असताना चैतन्यला 2 सुवर्ण पदके. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.